अण्णासाहेब वर्तक विरार, NG वर्तक विरार, अंडर 14 बॉईज अण्णासाहेब वर्तक विरार विरुद्ध NG वर्तक विरार. 14 वर्षाखालील मुले, क्रीडा क्रमांक 4 वर जायचं आहे. 14 वर्षाखालील मुले अण्णासाहेब वर्तक विरार विरुद्ध NG वर्तक विरार. हॅलो हॅलो. हे जे सेमीफायनलचे सामने चालू आहेत, हे सामने चालू असताना शेजारी 14 वर्षाखालील मुले यांचे देखील सेकंड राऊंडचे फायनलचे सामने चालू आहेत. सेकंड राऊंड स्पर्धा हॅलो असताना कोणी दंगा मस्ती अजिबात करू नये याची खासदार साहेबांना विनंती आहे की विद्यार्थ्याचं थोडं दुखापत झालेली आहे, जर बघितलं तर बरं पडेल. डॉक्टरांना एक विनंती आहे. आहेत राईट साईडला आहेत. ओके. आपण या ठिकाणी शांततेमय स्पर्धा पार काढायच्या आहेत. शेजारी 14 वर्ष मुले स्पर्धा चालू आहेत. संबंधित संघांनी मैदानावर उपस्थिती द्यायची आहे. 14 वर्षाखालील मुले पुरुष गटातील खो खोचे सामने चालू आहेत. शांततामय वातावरणामध्ये या स्पर्धा आपण पूर्ण करायच्या आहेत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सेवाश्रम मुरबे 14 वर्षाखालील मुले, सेवाश्रम मुरबे विरुद्ध जिल्हा परिषद शाळा उपलाट कोंडाळपाडा. सेवाश्रम मुरबे जिल्हा परिषद शाळा उपलाट कोंडाळपाडा. 14 वर्षाखालील मुले क्रीडा क्रमांक 4 वर रिपोर्ट करायचा आहे. अंडर 14 बॉईज.
क्रीडांगण क्रमांक 1 वर शांतिरतन बोईसर विरुद्ध आश्रमशाळा नंदोरे. अंडर 17 बॉईज शांतिरतन बोईसर विरुद्ध आश्रमशाळा नंदोरे. 17 वर्षाखालील मुले त्वरित क्रीडांगण क्रमांक 1 वर उपस्थित राहायचं आहे. 17 वर्षाखालील मुले 17 वर्षाखालील मुले शांतिरतन बोईसर विरुद्ध आश्रमशाळा नंदोरे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा विरुद्ध गावणकर स्कूल अर्नाळा. अंडर 14 बॉईज न्यू इंग्लिश स्कूल सोनाडे वर्सेस स्वामी विवेकानंद वाडा. क्रीडांगण क्रमांक 4 वर जायचं आहे. त्याला अंडर 17 शांतिरतन बोईसर विरुद्ध आश्रमशाळा नंदोरे. रोहन जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा. जिल्हा परिषद शंकरपाडा विरुद्ध गावणकर स्कूल अर्नाळा. शंकरपाडा शाळा आहे का? क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचंय. क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचंय. जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा गावणकर स्कूल अर्नाळा. सेवाश्रम मुरबे विरुद्ध जिल्हा परिषद शाळा उपलाट. क्रीडांगण क्रमांक 1 वर अंडर 17 चालू करा. रोहन चालू कर. मोहनकर उभे राहा. इकडे उभे राहा. चला पटापट.
गाळवणकर स्कूल अर्नाळा संघ हजर आहे का? अंडर 17 बॉईज गाळवणकर स्कूल अर्नाळा. डॉक्टर गाळवणकर स्कूल अर्नाळा संघ हजर आहे का? केएमपीडी नालासोपारा वर्सेस आत्ममलिक अंबाई या संघाने तयार राहायचं आहे क्रीडा क्रमांक 1 वर. केएमपीडी नालासोपारा वर्सेस आत्ममलिक अंबाई अंडर 17 बॉईज. यापुढील होणारा अंडर 17 बॉईज केएमपीडी नालासोपारा विरुद्ध आत्ममलिक अंबाई दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 1 वरती तयार राहायचं आहे. अंडर 17 बॉईज अण्णासाहेब विरार वर्सेस आगरवाडी स्कूल. संघ व्यवस्थापकांनी संघ घेऊन रेडी राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 अंबाई. यापुढील होणारा ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना अण्णासाहेब विरार विरुद्ध आगरवाडी स्कूल आणि ग्राउंड क्रमांक 1 आत्ममलिक अंबाई विरुद्ध केएमपीडी नालासोपारा. दोन्ही संघ कुठे आहेत? पंच मॅच लावून घ्यायची आहे. आलो घेऊन.
KMPD नालासोपारा संघ कुठे? KMPD नालासोपारा विरुद्ध आत्ममलिक अंबई. तयार आहेत पंच. चला दोन्ही संघ उपस्थितीत. खो खोचा यापुढील होणारा सामना ग्राउंड क्रमांक 2 अण्णासाहेब विरार विरुद्ध आगरवाडी स्कूल. यापुढील होणारा सामना ग्राउंड क्रमांक 2 तुम्हाला तिसरा पुकार देण्यात येत आहे. अण्णासाहेब विरार विरुद्ध आगरवाडी स्कूल. ग्राउंड क्रमांक 3 जिल्हा परिषद शंकरपाळा डहाणू विरुद्ध जिल्हा परिषद शाळा साखरशेत अंडर 14 बॉयज. दोन्ही संघांनी तयार राहायचे. जिल्हा परिषद शाळा शंकरपाळा डहाणू विरुद्ध जिल्हा परिषद शाळा साखरशेत. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ग्राउंड क्रमांक 3 यापुढील होणारा शेवट सामना.
श्री सिद्धिविनायक विरार, श्री सिद्धिविनायक विरार अंडर 17 बॉईज. ग्राउंडवर अनाऊन्स केलेल्या मॅच घ्यायच्या, त्याच्यानंतर उद्या मॅच होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो. 14 वर्ष मुलं व 17 वर्षाखालील मुलं या चालू असलेल्या सामन्यानंतर राहिलेले सर्व सामने उद्या खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. सचिन सर वारंवार माईक घ्या आणि सांगा, उद्याचं अपडेट लगेच द्या, राहणारे संघ निघून जातील. अंडर 14 जे चालू सामने आहेत ते आजचे शेवटचे सामने होतील. उरलेले सामने अंडर 14 खो खो बॉईज यांनी पण उद्या सकाळी 9 वाजता यायचंय. जे विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी राहणार आहेत, तुमच्या जेवणाची सोय केलेली आहे. जेवण सुरू आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जेवण सुरू आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळी मुलींच्या अंडर 14 आणि 17च्या 7:30 वाजता रिपोर्टिंग आहे व उरलेले जे आहेत अंडर 14 व अंडर 17 बॉईज यांनी 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे. उद्या सकाळी 7:30 अंडर 14 गर्ल्स अँड अंडर 14 17 गर्ल्स at reporting at 7:30. क्रीडा क्रमांक 2 सामना झाला का? क्रीडा क्रमांक 2 पुरुष गट सामना झाला का? अंडर 17 श्रीविद्या बोईसर संघ हजर आहे का? ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. श्री सिद्धिविनायक विरार शेवटचा सामना आहे हा. श्री सिद्धिविनायक विरार संघ उपस्थित आहे का? श्री सिद्धिविनायक विरार संघ उपस्थित आहे का? हॅलो. सिद्धिविनायक विरार संघ. ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल, आपल्या जेवणाची सोय केलेली आहे, त्या ठिकाणी जेवण सुरू आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. श्री सिद्धिविनायक विरार संघ उपस्थित आहे का? शेवटचा पुकार. श्री सिद्धिविनायक विरार आहे का? संघ आहे का? शेवटचा पुकार आहे.
दीपक रावरे सर. खो खोच्या सर्व संघांना विनंती आहे की उद्या ठिकाणी 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल, जेवण सुद्धा सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल, जेवण सुरू आहे. राहिलेले सामने उद्या ठीक 7:30 वाजता सकाळी सुरू होतील याची नोंद घ्यायची. तो सामना तिथे रद्द करा, तो सामना रद्द करा आणि ते दोन्ही संघ बाहेर हाकलून द्या. ते दोन्ही संघ डिस्क्वालिफाईड करा आणि हाकलून द्या ते बाहेर. ते दोन्ही संघ बाहेर काढा. त्यांना नंबर देऊ नका आणि काही नाही. बाहेर काढा ते संघ लगेच.
पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. त्या ठिकाणी लगेच ते दोन्ही संघ बाहेर काढा. त्या दोन्ही संघांना डिस्क्वालिफाईड करा. दोन्ही संघांना डिस्क्वालिफाईड करा. जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटना पदाधिकारी, आपण त्या दोन्ही संघांच्या विरोधात तात्काळ ऍक्शन घ्या आणि दोन्ही संघ बाद करून टाका. दोन्ही संघ बाद करून टाका. पोलीस बंदोबस्त कुठे? पोलीस बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त. पोलीस बंदोबस्त. जे पोलीस या ठिकाणी नेमलेले आहेत, पोलीस अधिकारी कर्मचारी, आपण तात्काळ या ठिकाणी खो खोच्या मैदानावर पोहोचा. दोन्ही संघ बाद करून टाका. त्यांच्याबरोबर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. दोन्हीही संघ बाद करा. पोलीस अधिकारी, आशिष पाटील सर, ते दोन्ही संघ बाद करा. दोन्ही संघ बाद करून टाका. जगदीश सर, त्या संघांवर तात्काळ कारवाई करा आणि ते संघ बाद करून टाका. बाद करून टाका. खो खोचे 14 वर्ष व 17 वर्ष मुलं व मुली जे सामने उरलेले आहेत ते सकाळी 7:30 वाजता आपण उपस्थिती द्यायची आहे. सकाळी बरोबर 7:30 वाजता खो खोचे 14 वर्षाखालील मुलं व मुली या स्पर्धांना सुरुवात होईल. ज्या संघांनी आता अनाकानी या ठिकाणी गोंधळ घातला त्या दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे.
सर्व खेळाडूंना सूचना आहे, भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे, तरी किमान अर्धा तासाचा वेळ अद्याप लागणार आहे. सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या सोबत आलेल्या प्रशिक्षकांना सूचना आहे, अर्धा तास अजून भोजनासाठी वेळ लागेल, कृपया आपण संयम राखावा. उपस्थित सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, किमान अर्धा तासाचा वेळ अद्याप लागणार आहे, तरी सर्वांना विनंती आहे की आपण जे खेळाडू या मंडपाच्या मागच्या बाजूला विनाकारण फिरतायत त्यांनी कृपया मंडपात येऊन प्रेक्षक गॅलरीमध्ये आसनस्थ व्हायचं आहे. भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी करण्यात आलेली आहे, किमान अर्धा तासाचा वेळ अद्याप लागणार आहे. आपण ज्या क्रीडानगरीमध्ये आला आहात त्या क्रीडानगरीमध्ये आतमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण क्रीडानगरीच्या बाहेर जे खेळाडू बाहेर इतस्ततः फिरताना दिसत आहेत त्यांना सूचना आहे की आपण आतमध्ये येऊन प्रेक्षक गॅलरीमध्ये आसनस्थ व्हावं. तसेच सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना देखील सूचना आहे, किमान अर्ध्या तासानंतर भोजनाची व्यवस्था पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, कृपया आपण तोपर्यंत संयम राखावा. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, किमान अर्ध्या तासानंतर पुनश्च एकदा भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात येईल, कृपया सूचनेचं आपण पालन करावं. या क्रीडानगरीच्या बाहेर काही खेळाडू इतस्ततः फिरताना दिसत आहेत, त्यांना सूचना आहे की कृपया आपण आतमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे प्रेक्षक गॅलरीमध्ये जागा उपलब्ध आहे, तिथे आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कृपया इतस्ततः कोणी फिरू नये. तसेच उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, किमान अर्ध्या तासानंतर पुनश्च एकदा भोजन सुरू करण्यात येईल, कृपया या सूचनेचं सर्वांनी पालन करावं. सदर दोन्ही संघ बाद करण्यात येत आहेत, हा याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ पुरुष गट, सर्वेश्वर स्पोर्ट्स क्लब पुरुष गट, दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर यायचंय. सर्वेश्वर, जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ अर्नाळा पुरुष गट, जगन्नाथ स्मृती स्टेजच्या समोर यायचं, आपण स्टेजच्या समोर आहे लवकर. आता झालेला सेमीफायनलचा 1 नंबरचा जो मैदानावर सामना पार पडला त्यामधील दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. सेमीफायनलचा जो सामना या ठिकाणी झाला
त्यामधील दोन्ही संघांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे. ज्या सामन्यामध्ये थोडं बहुत गोंधळ झाला ते दोन्ही संघ बाद करण्यात येत आहेत. ते दोन्ही संघ बाद करण्यात येत आहेत. त्याचे सर्व खेळाडू व त्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व सामनाधिकारी, मुख्य पंच यांच्या पूर्वसंमतीने व तक्रार निवारण समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दोन्ही संघ बाद करण्यात येत आहेत. जगदीश दवणे सर, आपण रिझल्ट घेऊन या. मैदान क्रमांक 1 वर झालेला जो सामना आहे त्यामधील जे दोन्ही संघ होते ते दोन्ही संघ या मैदानावर समोर येतील. ज्या संघाने या ठिकाणी खो खोला गालबोट लावण्याचं काम केलं ते दोन्ही संघ बाद केला जात आहेत. आमची एक विनंती आहे. सर, आमची एक विनंती आहे. ऐका सर, तू खाली चल.
कमलेश वाराया जी आले आर्यन स्कूलचे चेअरमॅन कमलेश जी वाराया मुलांना जवळ बोलो कमलेश जी वाराया हां चेअरमन आर्यन स्कूल ना हां आर्यन इंग्लिश स्कूल हां पीछे वाले स्कूल हां पीछे वाले इधर ही रहते बच्चे व्यासपीठावर मी सन्मानपूर्वक निमंत्रित घेतो आदरणीय अतिथीगण मान्य श्री सुजितजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष, मान्य श्री अरुणजी माने साहेब जिल्हा उपाध्यक्ष, मान्य श्री वनमाने साहेब जिल्हा क्रीडाधिकारी, मान्य श्री रामजी भोईर नगरसेवक वाडा नगरपंचायत, मान्य श्री कमलेशजी बरैया चेअरमॅन आर्यन इंग्लिश स्कूल पालघर, तसेच मी सन्मानपूर्वक निमंत्रित करतो सन्माननीय गिरीशजी इरनक प्रो कबड्डी स्टार आणि आशियाई गोल्ड मेडलिस्ट, आपल्या सगळ्यांचे आदरणीय लाडके खेळाडू, तसेच सन्माननीय संतोषजी बरणवाल साहेब चार्टर्ड अकाउंटंट यांनाही विनंती करतो आपण पुढील बक्षीस समारंभासाठी या सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी उपस्थित व्हायचं आणि सांस्कृतिक खेल महोत्सव पालघर 2025 चे आयोजक संयोजक आणि आपल्या सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब यांचं देखील या बक्षीस समारंभासाठी शुभ आगमन झालेलं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। सन्माननीय आशिष सर कृपया आपण व्यासपीठावर यायचं। सांस्कृतिक खेल महोत्सव 2025 खो खो पुरुष गट पुरुष खुला गटाच्या या आता झालेल्या स्पर्धांचा निकाल या निकालाची उद्घोषणा होते आणि या सर्व खेळाडूंना मी सन्मानपूर्वक निमंत्रित करतो व्यासपीठासमोर। आपल्या सन्मानार्थ आपल्या सर्वांना अभिनंदनाची कौतुकाची थाप देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब, सन्माननीय सुजितजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष, सन्माननीय अरुणजी माने साहेब जिल्हा उपाध्यक्ष, मान्य श्री वनमाने साहेब जिल्हा क्रीडाधिकारी पालघर, मान्य श्री रामजी भोईर माजी नगरसेवक वाडा नगर पंचायत, मान्य श्री कमलेशजी बरैया साहेब चेअरमन आर्यन इंग्लिश मीडियम स्कूल, मान्य श्री गिरीशजी इरनक साहेब प्रो कबड्डी स्टार आणि आशियाई कबड्डी गोल्ड मेडलिस्ट आणि सन्माननीय संतोषजी बरणवाल चार्टर्ड अकाउंटंट, सर्व अतिथीगणांचं मी व्यासपीठावर स्वागत करतोय आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण निमंत्रित करूया या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूंना। कृपया सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि जे प्रेक्षक या कबड्डीचा आनंद या खो खोचा आनंद आपण जे सगळे घेत होतो या सगळ्या प्रेक्षकांना देखील विनंती करेन जोरदार टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो अतिथीगणांसाठी आणि सन्मानपूर्वक निमंत्रित करतोय या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूंना। सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत द्वितीय क्रमांक पारितोषिक सांघिक खेळ खो खो पुरुष खुला गट। जोरदार टाळ्यांच्या गजरात निमंत्रित करूया द्वितीय क्रमांकाने विजेता संघ आहे सर्वेश्वर स्पोर्ट्स क्लब विरार चिखलडोंगरे। संघनायक आणि सर्व खेळाडूंनी त्यांचे
प्रशिक्षक व्यवस्थापक यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर सन्माननीय अतिथीगणांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सांसद खेल महोत्सव पालघर 2025 खो खो पुरुष खुला गट आणि द्वितीय क्रमांकाने विजेते जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया मित्रांनो. सर्वेश्वर स्पोर्ट्स क्लब विरार चिखलडोंगरे. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या नियोजनामध्ये संयोजनामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अतिशय मेहनत ज्या सन्माननीय व्यक्तिमत्वाची आपल्याला लाभली ते दिनेशजी पाटील युवा कार्यकर्ते आणि सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वेश्वर स्पोर्ट्स क्लब विरार चिखलडोंगरे या संघाला अर्थात द्वितीय विजेता खो खो पुरुष खुला गट जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं आपण कौतुक करूया अभिनंदन करूया. धन्यवाद मान्यवर. तदनंतर जोरदार टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करूया सांसद खेल महोत्सव पालघर 2025 या पुरुष खो खो खुल्या गटाच्या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या संघाचं, या संघाच्या कर्णधाराचं, या संघाच्या व्यवस्थापकांचं, या संघाच्या प्रशिक्षकांचं उद्घोषणा करूया. मी विनंती करेन सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब आपल्या शुभ हस्ते या संघाला आपण सन्मानित करूया. मित्र पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कैलासवासी जगन्नाथ स्मृती अर्नाळा. गेले 3 दिवस आपण इथे अनेक खेळांचा वैयक्तिक खेळांचा सांघिक खेळांचा थरार अनुभवतोय आणि आजही जसं कालची 17 वर्ष वयोगट मुलींची खो खोची जी शेवटची फायनल मॅच होती मित्र ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यांच्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेला तो सामना आणि तितकीच तुल्यबळ लढत आज आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाली. मित्र हो मन मनगट आणि मस्तिष्क या तीनही पातळीवर सुदृढ होऊन जेव्हा आपण आपलं त्या खेळाचं कौशल्य पणाला लावत असतो तेव्हा हे अंतिम विजेतेपद आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून मन मनगट आणि मस्तिष्क या तिन्ही स्तरावर आपण सुदृढ व्हायचं असतं आणि तितकंच त्या खेळाचं कौशल्य आपण सादर करायचं असतं. सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब आणि ज्या मैदानाच्या उभारणीमध्ये मैदानाच्या रचनेमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ते आपले आकरे दादा यांच्या शुभ हस्ते या प्रथम विजेत्या संघाला गौरवण्यात आलं. आणि मित्र या दोनही संघांच्या या विजयी शृंखलेमध्ये या विजयी शिरपेचामध्ये ज्या खेळाडूंच्या कौशल्याने खऱ्या अर्थाने रंगत आली आणि या दोन्ही संघांना विजेतेपदाकडे नेण्यामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अर्थात उत्कृष्ट आक्रमक उत्कृष्ट संरक्षक आणि या सांघिक खेळाचा खो खो पुरुष खुला गट या सांघिक खेळाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंट्स सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या गजरात निमंत्रित करूया खो खो पुरुष खुला गट उत्कृष्ट आक्रमक आणि त्या खेळाडूचं नाव आहे त्याला सन्मानपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण व्यासपीठावर निमंत्रित करूया पार्थ मेहर.
सन्माननीय अतिथीगणांच्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला ज्याच्या उत्कृष्ट अशा आक्रमक शैलीमुळं आणि उत्कृष्ट आक्रमणामध्ये ज्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती तो पार्थ मेहर या खेळाडूला मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आलं. तदनंतर आक्रमकाची महत्त्वपूर्ण भूमिका जशी महत्त्वाची असते या खो खोच्या खेळामध्ये मित्र, तसंच संरक्षण. जितका वेळ तो खेळाडू मैदानामध्ये स्थिरावेल, आपल्या संघाच्या वेळेला जास्तीत जास्त प्राधान्य देईल आणि आपली जेवढी वेळ जास्तीत जास्त नेऊन पुढे नेत त्या संघाच्या कमीत कमी खेळाडूंना, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना, संघाला कमीत कमी गुण मिळतील यासाठी मैदानात ज्याची अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका ज्याची होती. आणि या खो खो पुरुष गट खुला गटाच्या उत्कृष्ट संरक्षक खेळाडूला आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण निमंत्रित करूया. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे, त्यानंतर घोषणा होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण उत्कृष्ट संरक्षक आशिष मेहर. आशिष मेहर जसा उत्कृष्ट संरक्षक आहे आणि आज त्याला या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर सन्माननीय खासदार व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते हा त्याच्या पुढील वाटचालीसाठी एक आशिष मिळतोय या बक्षीस रूपाने, या अभिनंदनाच्या रूपाने. खूप खूप अभिनंदन आशिष. आणि मित्र हो, अतिशय रंगतदार झालेली ही स्पर्धा अर्थात सांसद खेळ महोत्सव पालघर 2025 खो खो पुरुष खुला गट. आणि या स्पर्धेचा मेरुमुनी ज्याच्या उत्कृष्ट अशा अष्टपैलू खेळाडू खेळानं आपल्या संघाला विजयी माळ हे सुवर्ण पदक ज्याने प्राप्त करून दिलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, जोरदार टाळ्यांच्या गजरात, जोरदार टाळ्यांच्या गजरात या खेळाडूला आपण व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया सुमेध तांडेल. मित्र, सकाळपासून हे सगळे खेळाडू आपल्या बहुमूल्य अशा कौशल्याने, सातत्यपूर्ण सरावाने दररोज मैदानामध्ये घाम गाळत हे खेळाडू आपल्या खेळाचं कसब दाखवत असतात, कौशल्य प्राप्त करत असतात. आणि खऱ्या अर्थाने हे कौशल्य पणाला लावण्याची वेळ येते ती अशा भव्य दिव्य अशा स्पर्धांमध्ये. आणि अशा या स्पर्धांमध्ये हे जेव्हा खेळाडू यशस्वी होतात तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारची ही विजयश्री, ही अभिनंदनाची माळा पडत असते. जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व खेळाडूंचं आपण अभिनंदन करूया. अर्थात प्रथम विजेता संघ कैलासवासी जगन्नाथ स्मृती अर्नाळा, द्वितीय विजेता संघ सर्वेश्वर स्पोर्ट्स क्लब विरार चिखलडोंगरे, आणि उत्कृष्ट आक्रमक पार्थ मेहर, उत्कृष्ट संरक्षक आशिष मेहर आणि उत्कृष्ट खेळाडू अर्थात सुमेध तांडेल या सर्व खेळाडूंना आपण गौरवलेलं आहे. मी मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि विनंती करतोय सन्माननीय वनमाने सर, अतिशय कठोर निर्णय घ्यायची जरी वेळ आली तरी खेळाच्या डिसिप्लिनला, खेळाडूंच्या डिसिप्लिनला प्राधान्य देणारं असं एक खणखर व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं अभिनंदन करूया सन्माननीय वनमाने सर. स्वर्गीय विष्णुरामा सौरा क्रीडानगरीमध्ये गेले 3 दिवस सांसद खेल महोत्सव माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तिसऱ्या दिवसाच्या स्पर्धा या ठिकाणी खो खोच्या संपन्न होत आहेत. उद्या सकाळी बरोबर 7:30 वाजता पालघर जिल्हा खो खो संघटनेचे सर्व पदाधिकारी, तांत्रिक अधिकारी, मुख्य पंच तसेच संघटना सचिव हे 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील. यांनी सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. 7:30 वाजता 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले व मुली या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर अलीकडच्या कोर्टमध्ये कबड्डीच्या स्पर्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजच्यापेक्षा जास्त गर्दी उद्या असेल जगदीशजी, आपण त्याची खबरदारी घ्यायची आहे. उद्या सकाळी शार्प 7:30ला आपला या स्पर्धांना सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धा सध्याला माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांच्या पूर्व परवानगीने या ठिकाणी संपन्न होत आहेत असं जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.